स्क्रीन दिसते का? नाही मॅम. आता हो मॅम. एक्सेप्शन हँडलिंग पार्ट पाहणार आहोत आपण VB.NET मध्ये. सो व्हॉट इज द एक्सेप्शन? जसं काल मी तुम्हाला सांगितलं, इफ देअर इज एनी एरर, वी नो that error will be arises during the program. Then we are create the exception. The exception is a problem that arises during the execution of a program. आता ज्यावेळी एरर येते, फॉर एक्झाम्पल सम नंबर इज डिवायडेड बाय 0 असेल, ठीक आहे, अदरवाइज एखादं लॉजिकल एरर असेल, सिंटॅक्स एरर, वी नो दॅट. ओके, सो वी क्रिएट द एक्सेप्शन. आता एक्सेप्शन मध्ये 4 पार्ट्स आहेत, 4 ब्लॉक्स आहेत. देर इज अ फर्स्ट ट्राय. ट्राय मध्ये काय असेल, देर इज अ ब्लॉक ऑफ कोड, सो फॉर विच पर्टिक्युलर एक्सेप्शन विल बी ऍक्टिव्हेटेड. आता जे काही प्रोग्राम आपण लिहिणार आहोत ज्याच्यामध्ये एरर येऊ शकते, वी नो दॅट देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ द एरर, सो दॅट इज राईट ऑन द ट्राय ब्लॉक. आता जे काही एरर त्याच्यामध्ये एक्झिक्यूट होऊ शकते, वी आर कॅच हिअर इन द कॅच ब्लॉक. सो द प्रोग्राम इज कॅचेस अन एक्सेप्शन within an exception handler at a place in a program where you are want to handle that program. So the catch keyword is used for catching an exception. Exception कुठे करणार आहे आपण? इथे एरर फाइंड आउट होईल आणि एरर फाइंड आउट झाल्यानंतर आपण ती कॅच करणार आहे. सो वी आर क्रिएट कॅच दॅट एक्सेप्शन. फायनल मध्ये काय होतं, जरी कॅच तुमचं एक्झिक्यूट नाही झाला, एखादी एरर एक्झिक्यूट नाही झालेली किंवा एरर नाही आलेली पॉसिबिलिटी, सो देर इज अ फायनली ब्लॉक मध्ये काय होणार आहे, इट इज अ कंपल्सरी एक्झिक्यूट द गिवन सेट ऑफ द स्टेटमेंट्स. इट इज अ फायनली वेदर वी आर थ्रो एनी एक्सेप्शन ऑर नॉट. आणि त्याच्यानंतर आहे थ्रो. सो वेन वी वॉन्ट टू क्रिएट अन एक्सेप्शन or throws that exception, then we use that throw block. So the program throws an exception when a problem shows up. This is done using the throw keyword. Try मध्ये आपण block of code use करतोय, catch मध्ये आपण exception catch करतोय, finally it is execute the whatever the given statements are there, and throw is throws an exception. So syntax of try catch, it is a try, there is a try statement, then exit that try. Catch, this is the exception as a type when the expression is there. There is a catch statement. Exit try. Try catch is compulsory. Finally is the optional part, and there is a finally statements are there and end of that try. आता याच्यामध्ये एक पार्ट आहे, देर इज अ सिस्टीम एक्सेप्शन क्लासेस इन .NET फ्रेमवर्क. तर सिस्टीम अप्लिकेशन, सिस्टीम डॉट अप्लिकेशन एक्सेप्शन म्हणजे याच्यामध्ये जे काही एक्सेप्शन क्रिएट करतोय आपण प्रोग्राम थ्रू, दिस इज द अप्लिकेशन एक्सेप्शन. आणि सिस्टीम एक्सेप्शन हे प्री डिफाईन्ड असतील, म्हणजे डिवायडेड बाय 0 इज अ लॉजिकल एरर किंवा सिंटॅक्स ऑलरेडी माहिती आपल्याला, इफचा सिंटॅक्स काय आहे, सो इट इज अ सिस्टीम एक्सेप्शन. आणि अप्लिकेशन एक्सेप्शन म्हणजे आपण स्वतः क्रिएट करणार आहोत, सो इट इज जनरेटेड बाय द प्रोग्राम. and system exception is a predefined system exceptions. So there are the exception class. First, IOE exception. IO exception if there is a IO errors, input output errors. There is a index out of range. एखादी व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती रेंजच्या बाहेर जाते, सो देर इज अ इंडेक्स आउट ऑफ रेंज. ॲरे टाईप मिसमॅच, ॲरे दिलेला आहे पण त्याचा टाईप तुम्ही प्रॉपर दिलेला नाहीये, सो देर इज अ ॲरे टाईप मिसमॅच. null reference if it handles the errors generated by deferring a null object. डिवायडेड बाय 0, तुम्हाला माहिती आहे की डिवायडेड बाय 0 असेल तर ऑलरेडी त्याच्यामध्ये एरर येते. इट इज अ सिस्टीम एक्सेप्शन. हे सगळे काय आहेत, सिस्टीमचे एक्सेप्शन्स आहेत.
ठीक आहे. आपण क्रिएट करणारे जे काही प्रोग्राम मध्ये करणार आहे ते असतील अप्लिकेशन एक्सेप्शन. सो दीज ऑल आर द सिस्टम एक्सेप्शन्स. स्टॅक ओव्हरफ्लो, आउट ऑफ मेमरी, मेमरी मध्ये स्पेस नाहीये, देयर विल बी द आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन. इनव्हॅलिड कास्ट टाईप असेल, टाईप कास्टिंगच्या वेळेस यूज केलं जाईल. दिस इज द हँडल्स जनरेटेड ड्युरिंग द टाईप कास्टिंग. फॉर एक्झाम्पल एक प्रोग्राम घेतलाय मी डिवायडेड बाय झिरोचा. तुम्हाला माहिती आहे की डिवायडेड बाय झिरो असेल देयर विल बी द एक्सेप्शन. आता याच्यामध्ये काय केलं मी, एक मेथड घेतली आहे डिव्हिजन, त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज पास केल्यात, num1 आणि num2. रिझल्ट घेतलाय त्याचा ऍज अ इंटिजर. ठीक आहे. देयर माइट बी फ्लोट ऑल्सो. ट्राय मध्ये रिझल्ट इज इक्वल्स टू नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2. आता नंबर 2 हा जर 0 असेल तर देयर विल बी द एरर. ओके. सो कॅच ई ॲज डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन. इथे आहे डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन आहे ऑलरेडी. सो देयर इज अ कॅच ई ॲज अ डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन. देयर इज अ कन्सोल डॉट राईट लाईन आणि एक्सेप्शन ई. ई म्हणजेच काय आहे? ई हा डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन आहे. डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन दिलेला आहे तर काय आहे? ई आहे तो. सो कन्सोल डॉट राईट लाईन एक्सेप्शन कॉट इज अ ई. फायनली कन्सोल डॉट राईट लाईन रिझल्ट इथे प्रिंट केला. ठीक आहे. इथे एक्सेप्शन कॉट दिलंय, रिझल्ट प्रिंट झाला. दिस इज द ट्राय, कॅच अँड फायनली अँड लास्ट इज अ एंड ट्राय. मेन मध्ये डिव्हिजन मेथड आपण घेतली आहे, त्याला कॉल केलंय 25 बाय 0. सो 25 0 म्हणजे डिवायडेड बाय 0चं एक्सेप्शन आहे. सो दॅट अरायझेस. आउटपुट मध्ये काय आलं त्यांनी? एक्सेप्शन कॉट इथे आहे, एक्सेप्शन कॉट कन्सोल डॉट राईट लाईन कॅच मध्ये एक्सेप्शन कॉट ओ दिसतोय इथे, त्याला ई पास केला. ई म्हणजेच काय? त्याचं काय असेल? सिस्टीम डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन आहे ई म्हणजे, आणि त्याचे व्हॅल्यू काय आहे? अटेम्प्टेड टू डिवायडेड बाय 0. दिस इज द व्हॅल्यू. सो रिझल्ट इज व्हॉट? रिझल्ट इज 0. रिझल्ट खाली दिलाय फायनली मध्ये, फायनली मधलं कंपल्सरी एक्झिक्यूटच होतं. सो रिझल्ट इज 0. आता हेच आपण प्रोग्रामिंग मध्ये पाहणार आहोत. Practical number 13. Implement a program to handle the runtime errors using exception handling. So what is the exception? It is a problem that arises during the execution of program. Execution of program च्या वेळी exception arise होतं. If there is any error, then exception will be arise. So what is the exception? It is an exception. It is a error, one kind of the error that arises the whole program running, such as the attempt to divide by 0. What is the POs of this experiment? Is basic knowledge, discipline knowledge, experiment and practice, engineering tools, and communication. The competency of this practical is develop a VB.NET program to solve the computer-related problems. The CO is apply object-oriented concepts in GUI application. PO आहे construct a program to handle runtime error by using exception handling. आता एक्सेप्शन म्हणजे काय? प्रोव्हाइड अ वे टू ट्रान्सफर द कंट्रोल फ्रॉम वन पार्ट टू द अनदर. आपण सिंटॅक्स पाहिलेला आहे आताच. ट्राय, कॅच, कॅचचे स्टेटमेंट्स आहे, फायनली आहे, अँड लास्ट इज एंड ट्राय. राईट अ प्रोग्राम युझिंग द एक्सेप्शन हँडलिंग. आपण एखादा प्रोग्राम घेऊयात, त्याच्यामध्ये एक्सेप्शन हँडलिंग आलेलं आहे. आता तुम्ही बघितलं की त्याच्यामध्ये ट्राय, कॅच, फायनली, ठीक आहे, हे सगळे काय आहेत? त्याच्यामधले ब्लॉक्स आहेत. सो वेन वी आर युझिंग द एक्सेप्शन हँडलिंग, फॉर एक्झाम्पल कन्सोल अप्लिकेशन घेऊयात. सिंपल प्रोग्राम लिहायचा आहे. राईट एनी प्रोग्राम युझिंग द एक्सेप्शन हँडलिंग. आणि हाच प्रोग्राम प्रॅक्टिकल मध्ये पण तुम्हाला लिहायचा आहे. सब मेन मध्ये सगळा कोड येईल आता.
त्याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल घेऊयात डीम एज ॲज इंटेजर. एज ची व्हॅल्यू घेऊयात आपण एज इज इक्वल्स टू फॉर एक्झाम्पल 18. ट्राय ब्लॉक, ट्राय जर घेतलं तर कॅच EX एज अ एक्सेप्शन एंड ट्राय. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण स्वतः क्रिएट करणार आहोत एक्सेप्शन. ठीक आहे. सो इफ एज इज ग्रेटर दॅन 18 और एज इज ग्रेटर दॅन 16 असेल देन, आता आपण इथे काय करतोय, एक्सेप्शन क्रिएट करतोय. सो देर इज अ थ्रोज कीवर्ड युजर कडून करतोय आपण, युजर डिफाईन, सिस्टम डिफाईन एक्सेप्शन वापरत नाहीये. सो थ्रो न्यू, मगाशी आपण बघितलं याच्यामध्ये आपण काय वापरणार आहे, ऍप्लिकेशन एक्सेप्शन. मग थ्रोज न्यू ऍप्लिकेशन एक्सेप्शन ब्रॅकेट मध्ये देऊयात यू आर मॅच्युअर्ड असं लिहूयात काहीतरी. जर एज इज ग्रेटर दॅन 16 असेल, नाउ यू आर मॅच्युअर्ड. जर नसेल, so there is another exception, throw new application exception you are not matured. आपण युजर कडून करतोय, सो देर इज अ थ्रो कीवर्ड, नवीन एक्सेप्शन तयार करतोय. सो न्यू ऍप्लिकेशन एक्सेप्शन प्रोग्राम साठी करतोय. सो थ्रो न्यू ऍप्लिकेशन एक्सेप्शन. मग त्याचा सिंटॅक्स काय, त्याच्यामध्ये कोणती एरर येईल, यू आर नाउ यू आर मॅच्युअर्ड इफ एज इज ग्रेटर दॅन 16, आणि नसेल तर यू आर नॉट मॅच्युअर्ड, ही एरर येईल. सो आता हे काय करायचं आपल्याला, कॅच मध्ये घ्यायचंय. कॅच मध्ये घेताना आपण काय म्हणणार, डिरेक्टली कन्सोल डॉट राईट लाईन, आणि आपण ते एक्सेप्शन काय करू, आपण पास करू. सो EX ऍज अ एक्सेप्शन, त्याचा मेसेज काय आहे तो दिलेला आपण डबल कोट मध्ये, तो प्रिंट होईल डिरेक्टली. हे झालं कॅच मध्ये. कॅच झाल्यानंतर आपल्याला फायनली वापरायचं, फायनली कीवर्ड. फायनली मध्ये जेवढं काही टाकणार आहे ते ऍज इट इज एक्झिक्यूट होईल. सो देर इज अ कन्सोल डॉट राईट लाईन, थँक्यू असं पण टाकूयात. ठीक आहे. आता मेन मध्ये कन्सोल डॉट रेड लाईन टाकू, म्हणजे आपल्याला कळेल की काय एक्झिक्यूट झालं. सो देर इज अ कन्सोल डॉट रेड लाईन. स्टार्ट रन केलं मी. एज किती आहे, 18 आहे. 18 आहे, तर मग एज इज ग्रेटर दॅन 16 इज ट्रू. मग त्याच्यामध्ये काय आहे, नाउ यू आर मॅच्युअर्ड, यू आर मॅच्युअर्ड रन झालं. म्हणजे कॅचनी ते काय घेतलं, EX एज अ एक्सेप्शन ऍक्सेप्ट केलं, आणि त्यांनी तो मेसेज पास केला, जो मेसेज आहे नाउ यू आर मॅच्युअर्ड. मग तो प्रिंट झाला. आणि नंतर आपण काय केलंय, फायनली ब्लॉक घेतलाय, त्याच्यामध्ये काय आहे, थँक्यू. थँक्यू प्रिंट झालं. आता मी एज चेंज करते. एज आपण टाकूयात 15. मग अशी 18 होतं, आता 15 टाकलं. रन केलं. नाउ एज इज ग्रेटर दॅन 16 इज फॉल्स. मग एल्स मध्ये गेलं. एल्स मध्ये मी नवीन एक्सेप्शन यूज केलंय, त्याचं काय आहे, यू आर नॉट मॅच्युअर्ड. ठीक आहे. कॅचनी काय केलं, ते एक्सेप्शन घेतलं आणि त्याचा मेसेज प्रिंट केला. मेसेज हा आहे डबल कोट मधला. त्याने एक्सेप्शन केलं क्रिएट, आणि तो इथे कॅच मध्ये आपण कॅच केलं त्याला. आणि फायनली ब्लॉक मधलं सेंटेन्स ऍज इट इज प्रिंट झाले, देर इज अ थँक्यू अँड इट इज अ एंड ट्राय. समजलं का हे?
सूरज समजलं का? नुपूर so you have to write that program here. Now next write the output of the following code. सेम कोड आहे, आपण कॉपी करूयात आणि रन करून बघू. आपण याच्यामध्ये कन्सोल डॉट रीड लाईन टाकूयात, म्हणजे आपल्याला आउटपुट कळेल. सो मेगा एरर इज द. आता ट्राय मध्ये काय केलं त्यांनी, डायरेक्ट थ्रो केलं नवीन एक्सेप्शन, कुठलीच कंडिशन टाकलेली नाहीये, डायरेक्टली थ्रो न्यू एक्सेप्शन मेगा एरर म्हणून घेतलं. कॅच मध्ये काय केलं, तर एक्सेप्शन ऍक्सेप्ट झालं, कारण तिथं आपण थ्रो केलंय विदाउट एनी कंडिशन्स. मग त्याच्यामध्ये त्याचा मेसेज काय आहे, ex डॉट मेसेज प्रिंट केला, म्हणजे मेगा एरर हा जो मेसेज आहे एक्सेप्शनचा तो त्यांनी काय केला, प्रिंट केला डायरेक्टली. याच्यामध्ये कन्सोल डॉट रीड लाईन आपण रीड केलं काय त्याच्यामध्ये आहे, फायनली नाहीये. सो देअर इज ओनली दिस आउटपुट मेगा एरर. सेकंड मध्ये पण आउटपुटच बघायचंय. सेम इथे सुद्धा आपण कन्सोल डॉट रीड लाईन टाकूयात. आता ट्राय मध्ये काय आहे, व्हॅल्यू दिलेली आहे, सम व्हॅल्यू इंटिजर पास केलेला आहे, ठीक आहे. देयर इज अ पार्स व्हॅल्यू. ट्राय टू डिवायडेड बाय 0. आता इथे एक्सेप्शन होऊ शकतो. आता एक्सेप्शन इथे काहीच लिहिलेलं नाहीये. आता हे काय झालं, सिस्टीम जनरेटेड एक्सेप्शन आहे, सिस्टीम एक्सेप्शन. जसं आपण याच्यामध्ये पाहिलं, देयर इज अ सिस्टीम एक्सेप्शन. हे सगळे एक्सेप्शन जे काही आहेत त्याच्यामध्ये तो टाईप येतो, डिवायडेड बाय 0. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की डिवायडेड बाय 0 आहे त्याच्यामध्ये. सो ते काही जे एरर असेल, ट्राय टू डिवायडेड बाय 0 त्यांनी म्हटलं, 0 केला, मग त्याचा मेसेज जो काही आहे तो प्रिंट व्हायला पाहिजे. तर त्याचा प्रिंट त्यांनी काय केलंय, अरिथमॅटिक ऑपरेशन रिझल्टेड अँड ओव्हरफ्लो. हे सिस्टीम जनरेटेड एक्सेप्शन आहे आणि त्याचं आउटपुट आहे. त्याच्यामध्ये ट्राय मध्ये जे काही कोडिंग लिहिलेलं आहे तुम्ही, त्याच्यामध्ये जर काही एरर आली तर तो डिरेक्टली कॅच मध्ये ते एक्सेप्शन आपण ऍक्सेप्ट किंवा कॅच करतो आणि त्याचा जो काही एररचा मेसेज असेल तो ex डॉट मेसेजनी आपण तो प्रिंट करतो. सो इट इज अबाउट द एक्सेप्शन हँडलिंग. So now next, write a program for the student registration using the exception handling. आता स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं. स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना काय काय लागतं, स्टुडंटचं नेम लागेल, there is a some data we should have to add. ओके, त्याच्यासाठी एक सिंपल करूयात आपण कोडिंग. मी हा सेव्ह करून घेते आणि दुसरा प्रोग्राम करते त्याच्यासाठी. आपण एक स्ट्रिंग घेऊया स्टुडंटच्या नेम साठी. सो देअर इज अ डीम एन ॲज स्ट्रिंग. एन ला आपण युजर कडून ऍक्सेप्ट करू. सो देअर इज अ कन्सोल डॉट राईट लाईन एंटर स्टुडंट नेम. So what is the value of n is equals to console dot read line. युजर कडून आपण इथे ऍक्सेप्ट करतोय व्हॅल्यू. हे झालं. त्याच्यानंतर ट्राय इफ. आता जे काही स्टुडंटचं नाव घेतोय आपण, जर ती नल व्हॅल्यू असेल तर देअर विल बी द एरर.
fill your name or put your name. ठीक है. So n dot लेंथ फंक्शन वापरू. जर नल असेल, आपण काही स्टुडंटचं नाव नाही टाकलं त्याच्यामध्ये, नल किंवा झिरो म्हणू शकतो. देन नवीन एक्सेप्शन आपण क्रिएट करतोय. सो नवीन एक्सेप्शन क्रिएट करताना आपण कोणता कीवर्ड यूज करतो? थ्रो. देयर इज अ थ्रो. थ्रो न्यू application exception as it is. सगळं तसंच आहे. थ्रो न्यू application exception. प्रोग्राम थ्रू आपण एक्सेप्शन क्रिएट करतोय. मग त्याला काय म्हणायचं? एरर. आपण कुठलीच व्हॅल्यू टाकली नाहीये. सो प्लीज पुट युअर नेम. एंड इफ. आता हे कॅच मध्ये आपण ऍक्सेप्ट केलं. कॅच मध्ये मग आपण जर कुठलंच नाव नाही पुट केलेलं तर आपण काय करू? त्याला एरर म्हणूयात. सो देयर इज अ कन्सोल डॉट राईट लाईन ex डॉट मेसेज. फायनली टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. आणि त्याच्या अगोदर करूयात, एंड सबच्या अगोदर कन्सोल डॉट रीड लाईन. रन केला. एंटर युअर नेम. जर मी काहीच नेम नाही टाकलं तर एरर, प्लीज पुट युअर नेम. ठीक आहे. रन केलं मी. आता इथे नेम टाकलं, फॉर एक्झाम्पल सूरज. एंटर केलं. काहीच एरर नाहीये, फक्त आपण इफ साठी लिहिलंय, त्याच्यामध्ये काहीच एरर नाही. सो इट इज एक्झिक्युटेड प्रॉपरली. फॉर एक्झाम्पल सेम, एंटर युअर नेम, त्याच्यानंतर कन्सोल डॉट राईट लाईन, एंटर युअर रोल नंबर. मग त्याच्यासाठी अजून एक स्ट्रिंग घेऊयात आपण, आर. आर इज इक्वल्स टू कन्सोल डॉट रीड लाईन. युजर कडून ऍक्सेप्ट करायची आपल्याला व्हॅल्यू. सो देयर इज अ कन्सोल डॉट रीड लाईन. मग आपण याच्यामध्ये सेम घेऊयात, इफ आर डॉट लेंथ इज इक्वल्स टू 0. काहीच व्हॅल्यू टाकलेली नाहीये. सो आर डॉट लेंथ इज इक्वल्स टू 0. देन थ्रो, नवीन एक्सेप्शन क्रिएट करतोय. थ्रो न्यू अप्लिकेशन एक्सेप्शन. एरर, प्लीज एंटर युअर रोल नंबर. ठीक आहे. हे एक्सेप्शन झालं. फक्त मी काय केलं आता? रोल नंबर साठी केलं. स्टार्ट केलं मी. एंटर युअर नेम. देयर इज अ सम नेम सूरज. एंटर युअर रोल नंबर 1650 समथिंग विल बी द रोल नंबर. काहीच एरर नाहीये. एक्झिक्यूट झालंय प्रॉपरली. रन केलं मी. नेम टाकला नुपूर. देयर इज, मी रोल नंबर नाही टाकला. एंटर. सो देयर विल बी द एरर. डिरेक्टली कॅच केली त्यांनी, प्लीज एंटर युअर रोल नंबर. तसंच सेम रोल नंबर झाला. तुम्ही मार्क्स साठी पण करू शकता, लाईक दॅट कन्सोल डॉट राईट लाईन, एंटर युअर मार्क्स. मार्क्स साठी आपण एक व्हेरिएबल घेऊयात, एम. एम ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच घेऊयात, पर्सेंटेज टाकणारे म्हणून. एम डॉट कन्सोल डॉट रीड लाईन. सेम त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? एक्सेप्शन क्रिएट करायचंय, जर काही प्रॉब्लेम असेल तर. सेम, इफ m dot length is equals to 0, then throw new exception
throw new application, exception, error, please enter your marks. इथे आपण तयार केलं कशासाठी, मार्क्ससाठी. रन केला मी. एंटर युअर नेम, फॉर एक्झाम्पल आर्या. रोल नंबर काहीतरी ऍड केला मी. एंटर युअर मार्क्स. मार्क्स ऍड नाही केले तर देयर विल बी द एरर. प्लीज एंटर युअर मार्क्स. सो इट इज ऑल अबाउट द एक्सेप्शन हँडलिंग. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का?